नमस्कार मित्रांनो. गेल्या व्हिडिओमध्ये आपण एक अतिशय महत्त्वाचा विषय पाहिला. वाद हा जमिनीचा नसतो, तो विश्वासाचा असतो. आणि एका सहीची किंमत माणसाचं संपूर्ण आयुष्य कुठच्या पद्धतीने बदलू शकते हे आपण समजून घेतलं. पण तो व्हिडिओ पाहिल्यानंतर मला असंख्य फोन आले, मेसेज आले. प्रत्येकाचा प्रश्न जवळजवळ सारखाच होता. मॅडम, आमच्यासोबत असं झालं तर आम्ही नेमकं कुठे जायचं? पोलीस स्टेशनमध्ये, तहसीलदारांकडे, प्रांत अधिकाऱ्यांकडे की थेट कोर्टात? मित्रांनो, हा प्रश्न फक्त तुमचाच नाही. महाराष्ट्रात हजारो लोक दरवर्षी चुकीच्या ठिकाणी जातात. काही जण वर्षानुवर्ष सरकारी कार्यालयांच्या फेऱ्या मारतात. काही जण पोलीस स्टेशनमध्ये अर्ज देत राहतात. काही जण गावातल्या लोकांचा ऐकून वेळ घालवतात. आणि जेव्हा योग्य वकिलांकडे येतात तेव्हा अनेकदा खूप उशीर झालेला असतो. म्हणून आजचा हा व्हिडिओ मी प्रत्येक सामान्य माणसासाठी तयार केला आहे. तुम्ही शेतकरी असाल, नोकरदार असाल, व्यापारी असाल किंवा विद्यार्थी देखील असाल, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण कधी कोणत्या क्षणी ही माहिती तुमच्या किंवा तुमच्या कुटुंबाच्या उपयोगी पडेल हे सांगता येत नाही. चला, एका छोट्याशा प्रसंगापासून सुरुवात करूया. समजा एका वडिलांनी आयुष्यभर कष्ट करून 2 एकर जमीन घेतली. मुलगा नोकरीसाठी बाहेर. गावातल्या जवळच्या नातेवाईकावर त्यांनी विश्वास ठेवला. त्या नातेवाईकाने सांगितलं, काका, हा फक्त एक साधा कागद आहे, सरकारी काम आहे, म्हणून इथे सही करा. काकांनी विचारही केला नाही. त्यांनी सही केली आणि काही महिन्यांनी त्यांना समजलं की त्या सहीच्या आधारावर त्यांच्या जमिनीचे व्यवहार झाले आहेत. त्या दिवशी त्यांना जमिनीपेक्षा जास्त वेदना कशाची झाली माहिती आहे? विश्वास तुटल्याची. अशा वेळी माणूस सर्वप्रथम काय करतो? तो घाबरतो, रागावतो, रडतो आणि मग त्यांना कोणीतरी सांगतं, तुम्ही पोलीस स्टेशनला जा. दुसरा सांगतो तहसीलदारांकडे जा. तिसरा म्हणतो कोर्टात जा. पण खरं उत्तर यापैकी कोणतं? याचं उत्तर आहे, ते तुमच्या प्रकरणांवर अवलंबून असतं की तुम्ही कुठच्या कोर्टात जाणार आहात. सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक वाद हा कोर्टात जात नाही. प्रत्येक वाद हा पोलीस स्टेशनमध्येही सुटत नाही. आणि प्रत्येक प्रश्न महसूल खात्याचा असतोच असंही नाही. आपल्या देशातील न्यायव्यवस्था ही वेगवेगळ्या प्रकारच्या वादांसाठी वेगवेगळे मार्ग देते. म्हणून पहिलं काम म्हणजे तुमचा प्रश्न नेमका कोणत्या प्रकारचा आहे हे ओळखणं. समजा तुमची सही खोटी करून एखाद्याने कागदपत्र तयार केले, किंवा एखाद्याने बनावट दस्तऐवज तयार करून तुमची फसवणूक केली, किंवा धमक्या दिल्या, विश्वासघात केला. अशा वेळी गुन्हेगारी कारवाईचा प्रश्न निर्माण होतो. पण दुसरीकडे जर प्रश्न असा असेल की जमीन नेमकी कोणाची आहे, मालकी हक्क कोणाचा आहे, एखादा करार रद्द करायचा आहे किंवा एखाद्याला जमिनीवर कब्जा करण्यापासून थांबवायचं आहे, तर हा प्रश्न मात्र दिवाणी स्वरूपाचा असतो. म्हणूनच प्रत्येक व्यक्तीने एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. सर्व प्रश्नांचं उत्तर हे पोलीस स्टेशन नसतं आणि सर्व प्रश्नांचं उत्तर कोर्टही नसतं. योग्य प्रश्नासाठी योग्य दार ठोठावणं हीच खरी कायदेशीर शहाणपणाची सुरुवात आहे. आता तुम्ही म्हणाल, मग आम्ही नेमकं जायचं कुठे हे कसं ठरवायचं? याचं उत्तर समजून घेणं खूप महत्वाचं आहे. समजा तुमच्या जमिनीवर कोणीतरी जबरदस्तीने रस्ता काढलाय. काही लोक लगेचच पोलीस स्टेशनमध्ये जातात. पण प्रत्येक वेळी पोलीस हा प्रश्न सोडवू शकत नाहीत. जर प्रश्न मालकी हक्काचा असेल, हद्दीचा असेल, कायमस्वरूपी मनाई हुकुमाचा असेल किंवा जमिनीवरील हक्काचा असेल, जर दिवाणी न्यायालयात दावा दाखल करावा लागू शकतो. तर दुसरीकडे त्याच वेळी मारहाण, धमक्या, फसवणूक किंवा बनावट कागदपत्रांचा वापर झाला असेल तर त्याबाबत गुन्हेगारी कारवाईही सुरू होऊ शकते. म्हणूनच एकाच घटनेत 2 वेगवेगळ्या कायदेशीर प्रक्रिया सुरू होऊ शकतात. अनेक लोकांना हे माहीतच नसतं. आता तहसीलदार आणि महसूल विभागाबद्दल बोलूया. तलाठी, मंडळ अधिकारी, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी किंवा प्रांत अधिकारी यांच्याकडे महसुली स्वरूपाचे प्रश्न जातात. सातबारा, फेरफार, मोजणी, हद्द निश्चिती, महसुली नोंदी अशा बाबींमध्ये हे अधिकारी महत्त्वाची भूमिका बजावतात. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, महसूल नोंदी आणि मालकी हक्क या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. अनेकांना वाटतं की सातबाऱ्यावर नाव आलं म्हणजे जमीन आपोआप आपली झाली. प्रत्यक्षात अंतिम मालकी हक्काचा निर्णय योग्य प्रकरणात सक्षम दिवाणी न्यायालय देते. आता समजा तुम्ही वकिलाकडे आलात. सर्वात आधी वकील काय करेल? तुमच्याकडून संपूर्ण घटना समजून घेईल. अनेक लोक या टप्प्यावर मोठी चूक करतात. त्यांना वाटतं काही गोष्टी लपवल्या तर केस मजबूत होईल. पण न्यायालयात मात्र सत्य उघड व्हायलाच वेळ लागतो. त्यामुळे तुमच्या वकिलापासून कधीही कोणतीही वस्तुस्थिती लपवू नका. त्यानंतर तुमची सर्व कागदपत्र तपासली जातात. विक्री कर, सातबारा, फेरफार, नकाशे, करारपत्र, पावत्या, नोटिसा, फोटो, व्हिडिओ, मोबाईलवरील संदेश, कॉल रेकॉर्ड, साक्षीदार, जे जे म्हणून काही उपलब्ध असेल त्याचा अभ्यास केला जातो. कारण कोर्टात भावना चालत नाहीत, पुरावे चालतात.
त्यानंतर वकील ठरवतो की नेमकी कोणती कारवाई योग्य आहे. काही वेळा आधी कायदेशीर नोटीस पाठवली जाते, काही वेळा थेट दावा दाखल केला जातो, तर काही प्रकरणांमध्ये तातडीचा स्थगिती आदेश मागावा लागतो, कारण उशीर झाला तर अपरिवर्तनीय नुकसान होऊ शकतं. आता समजा केस न्यायालयात दाखल झाली. अनेकांना वाटतं केस दाखल झाली म्हणजे दुसऱ्या दिवशी न्याय मिळेल, पण न्यायालयाची प्रक्रिया ही टप्प्याटप्प्याने चालते. सर्वप्रथम दावा किंवा फिर्याद न्यायालयात दाखल केली जाते. न्यायालय तिची छाननी करतं, आवश्यक कागदपत्र आणि न्यायालयीन शुल्क पूर्ण असल्यास ती नोंदवून घेतली जाते. त्यानंतर समोरच्या पक्षाला समन्स किंवा नोटीस बजावली जाते. न्यायालय कोणाच्याही पाठीमागे निर्णय देत नाही. प्रत्येक पक्षाला आपली बाजू मांडण्याची संधी दिली जाते. समोरचा पक्ष न्यायालयात हजर झाल्यानंतर तो त्याचं लेखी म्हणणं दाखल करतो. यालाच रिटन स्टेटमेंट म्हणतात. यामध्ये तो तुमच्या आरोपांना उत्तर देतो, काही गोष्टी मान्य करतो, काही नाकारतो आणि काही नवीन मुद्दे सुद्धा मांडतो. यानंतर न्यायालय दोन्ही बाजूंचं म्हणणं पाहून वादाचे मुद्दे निश्चित करतं. न्यायालयाला नेमकं कोणत्या प्रश्नावर निर्णय द्यायचा आहे हे या टप्प्यावर स्पष्ट होतं. आता सुरू होतो केसमधला सर्वात महत्त्वाचा टप्पा, आणि तो म्हणजे पुराव्यांचा. तुम्ही न्यायालयात जे काही म्हणता, जे काही सांगता, ते सिद्ध करण्याची जबाबदारी ही फक्त आणि फक्त तुमच्यावरच असते. कागदपत्र, नोंदी, तज्ज्ञांचे अहवाल, फोटो, व्हिडिओ, सरकारी दाखले, जे जे म्हणून काही कायदेशीरदृष्ट्या ग्राह्य असेल ते पुरावा म्हणून सादर केलं जातं. यानंतर साक्षीदारांची तपासणी सुरू होते. साक्षीदार फक्त गोष्ट सांगण्यासाठी उभा राहत नाही, तो शपथ घेऊन न्यायालयासमोर सत्य सांगतो. त्याच्या प्रत्येक शब्दांचं महत्त्व असतं. पण खरी परीक्षा ही त्यानंतरच सुरू होते, ती म्हणजे उलट तपासणी. उलट तपासणी म्हणजे समोरच्या पक्षाचा वकील त्या साक्षीदाराला प्रश्न विचारतो. त्याच्या म्हणण्यात विसंगती आहे का, तो सत्य बोलतोय का, त्याने काही गोष्टी लपवल्या आहेत का, हे तपासलं जातं. अनेक वेळा एखाद्या केसचं भवितव्य उलट तपासणीत ठरतं. म्हणूनच मी नेहमी सांगते, कोर्टात मोठ्याने बोलणारा माणूस जिंकत नाही, सत्य आणि पुराव्यांवर ठाम राहणारा माणूसच कोर्टात जिंकण्याची शक्यता असते. आता पुढचा प्रश्न येतो. सगळे पुरावे झाले, साक्षीदार झाले, उलट तपासणी झाली, मग पुढे काय? यानंतर दोन्ही बाजूंचे वकील न्यायालयासमोर अंतिम युक्तिवाद करतात. या टप्प्यावर कोणताही नवीन पुरावा आणला जात नाही. आत्तापर्यंत जे पुरावे आणि साक्षी न्यायालयासमोर आले आहेत त्याच्या आधारे कायदा काय सांगतो, कोणत्या बाजूचा दावा सिद्ध होतोय आणि न्यायालयाने कोणता निर्णय द्यावा, हे दोन्ही बाजूंचे वकील न्यायालयासमोर आपल्या म्हणण्यातून मांडतात. अनेक लोकांना वाटतं की न्यायाधीश फक्त दोन्ही बाजूचं बोलणं ऐकून निर्णय देतात, पण प्रत्यक्षात मात्र न्यायाधीश प्रत्येक कागदपत्र, प्रत्येक साक्ष, प्रत्येक कायदेशीर तरतूद आणि सर्वोच्च न्यायालय तसेच उच्च न्यायालयाचे लागू पडणारे निर्णय यांचा सखोल अभ्यास करूनच निर्णय देतात. त्यामुळे न्यायालयाचा निर्णय हा भावनांवर नाही, तर कायदा आणि पुराव्यांवर आधारित असतो. निर्णय दिल्यानंतरही अनेकांची समजूत असते की आता सगळं संपलं, पण अनेक वेळा तिथूनच पुढची प्रक्रिया सुरू होते. जर न्यायालयाने तुमच्या बाजूने निर्णय दिला आणि समोरची व्यक्ती तो निर्णय स्वेच्छेने पाळत नसेल, तर त्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी स्वतंत्र प्रक्रिया करावी लागू शकते. यालाच एक्झिक्युशन म्हणजे निर्णयाची अंमलबजावणी म्हणतात. न्यायालयाचा निर्णय मिळणं आणि त्या निकालाचा प्रत्यक्ष लाभ मिळणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आणि जर एखाद्या पक्षाला वाटत असेल की निर्णय कायद्याच्या दृष्टीने चुकीचा आहे, तर कायदा त्यालाही संधी देतो. अशा वेळी योग्य न्यायालयात अपील करता येतं. मात्र अपील म्हणजे पुन्हा संपूर्ण खटला नव्याने सुरू होतो का? तर नाही. अपीलालाही कायद्याने ठरवलेली कारणं, कालमर्यादा आणि प्रक्रिया असते. त्यामुळे निर्णय आल्यानंतर उशीर न करता तातडीने आपल्या वकिलाचा सल्ला घेणं अत्यंत आवश्यक असतं. मित्रांनो, इतकं सगळं सांगितल्यानंतर मला काही गोष्टी विशेषतः सांगायच्या आहेत. आजही अनेक लोक रिकाम्या स्टॅम्प पेपरवर सही करतात. काही जण कागद न वाचताच अंगठा लावतात. काही जण नातेवाईकांवर इतका विश्वास ठेवतात की कागदपत्र तपासण्याचीही त्यांना गरज वाटत नाही. काही जण उद्या पाहू म्हणून वर्षानुवर्ष वेळ घालवतात आणि काही जण गावातल्या अफवांवर विश्वास ठेवतात पण वकिलाचा सल्ला घेत नाहीत. लक्षात ठेवा, कायद्यात प्रत्येक दिवस महत्त्वाचा असतो. काही प्रकरणांमध्ये कालमर्यादा असते. योग्य वेळी योग्य कारवाई केली नाही तर तुमचे कायदेशीर हक्क बाधित होऊ शकतात. त्यामुळे कोणताही गंभीर वाद निर्माण झाला तर सोशल मीडियावरील सल्ल्यांवर किंवा गावातल्या चर्चांवर चुकूनही अवलंबून राहू नका. तुमच्या प्रकरणाची तथ्य वेगळी असतात, त्यामुळे योग्य कायदेशीर सल्लाही प्रकरणानुसारच घ्यावा लागतो. मला अनेकदा लोक विचारतात, मॅडम केस जिंकण्याची 100% खात्री देता का? माझं उत्तर नेहमी एकच असतं. कोणताही प्रामाणिक वकील हा निकालाची हमी कधीच देऊ शकत नाही.
हां, पण एक गोष्ट मात्र नक्की करू शकतो. तुमची बाजू कायद्याच्या चौकटीत उपलब्ध पुराव्यांच्या आधारे आणि पूर्ण प्रामाणिकपणे न्यायालयासमोर मांडू शकतो. आणि म्हणूनच चांगला वकील निवडताना त्याने किती मोठे दावे केले हे पाहू नका. तर तो तुमचं म्हणणं किती शांतपणे ऐकतो, कागदपत्रांचा किती बारकाईने अभ्यास करतो आणि तुम्हाला वास्तव परिस्थिती किती प्रामाणिकपणे सांगतो हे पहा. आजच्या व्हिडिओचा शेवट मी एका वाक्याने करू इच्छिते. न्यायालयात केस जिंकण्याची सुरुवात ही न्यायालयाच्या दारातून होत नाही, ती पहिल्या सहीपूर्वी सुरू झालेली असते. म्हणून कोणत्याही कागदावर सही करण्यापूर्वी तो पूर्ण वाचा. समजत नसेल तर विचारा. गरज वाटली तर कायदेशीर सल्ला घ्या, कारण एका मिनिटात केलेली एक सही अनेक वर्षांचा न्यायालयीन प्रवास सुरू करू शकते, ज्याला अंत नसतो. पण जर तुमच्यावर अन्याय झाला असेल तर घाबरू नका. कायदा अजूनही जिवंत आहे, न्यायव्यवस्था अजूनही उभी आहे. फक्त योग्य मार्ग, योग्य वेळ आणि योग्य पुरावे घेऊन पुढे जाण्याची गरज आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर तो नक्की शेअर करा, कारण कायद्याची माहिती ही फक्त वकिलांसाठी नसते, ती प्रत्येक नागरिकासाठी असते. आणि हो, शेवटी एकच विनंती. कोणताही कागद वाचल्याशिवाय कधीही सही करू नका आणि कोणताही अन्याय सहन सुद्धा करू नका. अशाच नवनवीन कायदेशीर अपडेटसाठी आजच आमचे यूट्यूब चॅनल वकिलाच्या नजरेतून लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.